आणि हेच माझं आश्वासन आहे। पक्षाच्या वरिष्ठांना सांगू इच्छितो का आपण जी मला जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीचं एकंदरीत सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पक्षाला मोठी ताकद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय विदर्भ। ज्यावेळेला तुमचं तिकीट कापलं होतं अमित शहांनी तुम्हाला बोलवून घेतलं त्यावेळेला काही चर्चा झाली होती, असा काही शब्द देण्यात आला होता? या राज्याचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी मला शब्द दिला होता की आपल्याला अमितजी शहा यांच्याकडे जायचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा शब्द दिलेला होता की त्या 100% आम्ही विधान परिषद तुम्हाला देऊ आणि तो पायंडा ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं आहे। त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो। धन्यवाद। विधानसभेमध्ये संयम ठेवल्याचं फळ मिळालंय। निवडणुकीमध्ये तुमचं तिकीट कापलं होतं त्यावेळेस तुम्ही संयम विधानसभेमध्ये संयम ठेवूनच विधानसभेचे जे उमेदवार आहे सुमितजी वानखडे यांना 40,000च्या वर आम्ही निवडून आणलेला आहे। ती ताकद या मतदारसंघामध्ये आम्ही निर्माण केलेली आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकनिष्ठपणाने सुमितजी वानखडे यांच्या सोबत होता आणि त्या आधारावरच 40,000च्या फरकानं ही निवडणूक आम्ही जिंकलेली आहे। धन्यवाद। विधान परिषदेवर वर्णी लागल्यानंतर सुमित वानखेडेंनी तुमचं अभिनंदन केलं काय? 100% आणि आता फॉर्म भरण्यासाठी सुद्धा राहणार आहे। धन्यवाद।